जर तुम्ही OnePlusचा स्मार्टफोन वापरत असाल तर सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या एका बातमीने नक्कीच तुमच्या काळजाचा ठोका चुकवला असेल. गेल्या काही दिवसांपासून इंटरनेटवर OnePlus लिव्हिंग इंडिया हा हॅशटॅग प्रचंड ट्रेंड होतोय. सुरुवातीला या केवळ अफवा वाटत होत्या, पण नुकत्याच आलेल्या ब्लू मार्कच्या एका कथित रिपोर्टने या आगीत तेल ओतण्याचं काम सुरू केलंय. या रिपोर्टनुसार OnePlus याच आठवड्यात अमेरिका आणि युरोपमधून आपले ऑपरेशन्स पूर्णपणे बंद करत असून 2027 पर्यंत भारतातूनही आपला गाशा गुंडाळणार आहे. अशा एका बातमीने लाखो भारतीय युजर्स प्रचंड टेन्शनमध्ये आले. पण या बातमीत खरोखरच काही तथ्य आहे का? OnePlus सारखी लोकप्रिय ब्रँड भारतात खरंच बंद होणार आहे का? आणि समजा जर असं झालंच तर तुमच्या खिशात असलेल्या OnePlus फोनचं काय होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. सोशल मीडियावर आणि विविध रिपोर्ट्समध्ये OnePlusच्या कथित एक्झिट मागे काही मुख्य कारणं सांगितली जात आहेत. पहिलं कारण म्हणजे रिटेल शॉप्स आणि ऑफलाईन स्टोअर्स चालवण्यासाठी येणारा प्रचंड खर्च. भारतात ओनली ऑनलाईन ब्रँड म्हणून ओळख निर्माण केल्यानंतर OnePlusने ऑफलाईन मार्केटमध्ये पाय पसरवण्याचा प्रयत्न केला, जी खूप खर्चिक ठरत आहे. दुसरं कारण म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग आणि पुरवठा साखळीचा वाढता खर्च. आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांचीच मूळ ब्रदर्स कंपनी असलेले ओप्पोकडून मिळणारी अंतर्गत स्पर्धा. BBK इलेक्ट्रॉनिक्सच्या छत्राखाली येणाऱ्या या दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या एकच प्रकारच्या किमतीत आणि फीचर्समध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळते. याच वाढत्या दबावामुळे OnePlus भारतातून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याच्या चर्चेंना उधाण आलं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या बातम्यांमध्ये नेमकं सत्य काय आहे? तुम्हाला शांत आणि श्वास घेण्याची गरज आहे, कारण OnePlusने अधिकृतपणे या सर्व बातम्या केवळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. कंपनीने अशा कोणत्याही प्रकारच्या एक्झिट प्लॅनचा स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. भारत ही OnePlusसाठी जगातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची बाजारपेठ आहे. प्रीमियम आणि मिड रेंज स्मार्टफोन सेगमेंटमध्ये OnePlusचा भारतात आजही दबदबा आहे. अमेरिका किंवा युरोपमधील काही बाजारपेठांमध्ये पेटंटच्या वादामुळे कंपनीला काही काळ अडचणीचा सामना करावा लागला असला तरी भारत सोडून जाण्याचा कोणताही विचार कंपनी करत नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावरील या ट्रेंडिंग बातम्यांवर आंधळेपणानं विश्वास ठेवू नका. आता एका क्षणासाठी गृहीत धरूया की भविष्यात कधीतरी कंपनीने भारतात आपले ऑपरेशन्स बंद केले तर तुमच्या सध्याच्या फोनचं काय होईल? जर एखादी कंपनी देशातून जाते तरीही देशातील ग्राहक संरक्षण कायद्यानुसार त्यांना आधीच विकलेल्या उपकरणांसाठी ठराविक काळापर्यंत सर्व्हिस आणि सॉफ्टवेअर अपडेट देणे बंधनकारक असतं. तुमचे वॉरंटी क्लेम्स, सिक्युरिटी अपडेट्स आणि सुटे भाग काही काळासाठी अधिकृत सर्व्हिस सेंटर्स किंवा त्याच्या पार्टनर नेटवर्कद्वारे उपलब्ध करून दिले जातात. याशिवाय OnePlusची मूळ कंपनी ओप्पो भारतात मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्यामुळे त्यांच्या सर्व्हिस सेंटर्सचा वापर करूनही OnePlus युजर्सना सपोर्ट दिला जाऊ शकतो. त्यामुळे तुमचा फोन अचानक डब्बा किंवा बंद पडणार नाही हे निश्चित आहे. थोडक्यात सांगायचं झालं, सध्या तरी OnePlus युजर्सनी अजिबात घाबरून जाण्याची गरज नाही. OnePlus भारतातून कुठेच जात नाहीये आणि तुमचे स्मार्टफोन नेहमीप्रमाणे सुरक्षितपणे काम करत राहतील. इंटरनेटवर केवळ व्ह्यूज मिळवण्यासाठी आणि खळबळ उडवण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत.